मी ममामध्ये स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज होतं हळदी कुंकू बरं का, त्यामुळे सगळी तयारी चालू होती सकाळपासून। इथे मी घेतलेले होते रांगोळी वगैरे काढायला आणि जेवण वगैरे आधीच बनवून घेतलं। सगळी घरातली कामं आवरली, तोपर्यंत मनस्वी थोडी आवरावर करत होती आणि इथे मी रांगोळी आपली साध्या सुध्या पद्धतीनेच घेतली होती काढायला। सगळी घरातली कामं आटोपून घेतल्यावर मग काही निवांत आपल्याला रांगोळी वगैरे काढता येते। त्यानंतर कसं आपल्याला तयारी पण करायची असते आणि हळदी कुंकू म्हटलं की स्त्रियांचा आवडीचा सण आहे बरं का। मनस्वी इथं शूट करत होती, थोडी टी व्ही बघत होती आणि थोडं माझं शूट पण घेत होती। आणि इथे अशी तयार झालेली आहे रांगोळी। संध्याकाळी दिवे लावल्यावर अजून छान वाटेल। आणि इथे जेवणात केलं होतं मस्तपैकी गाजर बटाटा वाटाणा मिक्स रस्सेवाली भाजी केली होती। जास्त पण रबरबीत म्हणजे जास्त आमटी केली नाही, ह्याचा रस्सा केला नाही, अशीच रबरबीत केलेली होती। आणि मनस्वी आता ही भाजी खात नाही, त्यामुळे तिच्यासाठी थोडीशी मेथीची भाजी केली होती तिच्यापुरतीच। आम्ही फक्त ती रश्शेवाली खाणार होती, कारण मी इथे मेथीचे पराठे करायला घेतले होते, त्यामुळे मेथीचं पराठे पण सुद्धा पीठ भिजवून ठेवलं होतं। आधी भाजी आणि रस्सा करून घेतल्यानंतर पटापट पराठे केले आणि थोडासा भात पण केला। मस्त असं गरमागरम जेवण केलं होतं, छान असं पोटभर जेवून घेतलो आणि मग पुन्हा तयारीला लागलो। मनस्वीचा हट्ट असतो असं असं करायचं तसंच करायचं। ह्यावेळेस तिने पतंग वगैरे लावून ठेवलेले आहेत की मम्मी आपण असं करूया असं ठेवूया। आणि ते आमच्या इथे असं असतं बरं का, हा सव्वाशेचा वाण आहे आणि तेव्हा स्त्रियांना देण्यासाठी मी हे प्लेट्स घेतलेले आहेत। सव्वाशेचा वाण म्हणजे प्रत्येक गोष्ट ही 5-5ची असते। तुम्ही बघू शकता, गेल्या व्हिडिओमध्ये पण मी डिटेलमध्ये सांगितलेलं होतं। सगळ्या 5 खारीक, 5 हळकुंड, 5 सुपाऱ्या, 5 वेलच्या, 5 लवंगा। मनस्वीने ते सगळं 5-5चं काढून ठेवलेलं होतं मांडण्यासाठी। आणि इथे अष्टरची फुलंसुद्धा मला मिळालीत, खूप सुंदर अशी फ्रेश फुलं होती। एका जोडीमध्ये 5-5 होते, असे 2 जोड्या घेतल्या होत्या मी। आणि इथे नारळसुद्धा घेतले होते, सुके खोबरे म्हणजे त्याच्यामध्ये ठेवायला। आणि मग फायनली मी इथे तयार झालेली आहे। कमेंटमध्ये नक्की सांगा कशी दिसते। सुंदर अशी साडी घेतलेली होती कारभाऱ्यांनी, तीच घातलेली आहे आणि छानपैकी इथं असं मांडून पण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि दिवे वगैरे लावलेले आहेत। आता म्हटलं हळद कुंकू वाहून घेऊया, म्हणजे सगळेजण यायच्या आधी। हे बघा असं ठेवलेलं आहे मी प्रत्येका ह्याच्यामध्ये, पण ते ठेवल्यानंतर सारखं पडतच होतं, पुन्हा पुन्हा ठेवावं लागत होतं। आणि ते दिवे वगैरे मांडून घेतल्यानंतर आजूबाजूला समया पण लावल्या, छोट्याच लावल्या, मोठ्या नाही लावल्या वर करून। आणि सगळ्या खणांना हळदी कुंकू लावून घेतलं। तुमच्याकडे अशीच पद्धत आहे का नक्की सांगा कमेंटमध्ये। ही पद्धत पंढरपूर भागामध्ये अशी असते। काही काही जण एकेका विड्याचा पण घेतात आणि काही काही जण 5चा पण घेतात। मी सव्वाशेचा घेतला, म्हणजे एका विड्यामध्ये 5 पानं आणि त्या खोबऱ्यामध्ये 5 हळकुंड, 5 सुपारी, 5 वेलची, 5 लवंगा, म्हणजे एका विड्यावर एका 5च्या विड्यावर तेवढं सगळं ठेवायचं, असं सगळ्या विड्यावर ठेवायचं असतं। सर्व विड्यांना हळदी कुंकू लावून घेतलं, अगरबत्तीने ओवाळूनसुद्धा घेतलं, बाहेरसुद्धा दिवे लावले होते मी। आणि हा हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हटलं की आपल्या स्त्रियांना खूप भारी वाटतं बरं का, कारण वर्षातनं येणारा हा सण असतो आणि अशा सणामध्ये नवनवीन साड्या, छानपैकी नटायचं। मला तर अशा सणांना खूप नटायला आवडतं, एकदम सागर संगीत नटायचं मस्तपैकी, कारण शेवटी हळदी कुंकवाचा सण आहे हा आणि पाहिजे तसं आपण नटू शकतो ह्याच्यामध्ये, कारण आपण रोज रोज असं तयार होत नाही। आणि हळदी कुंकूला खास करून बाया आवर्जून त्यासाठी छान छान साड्या वेगवेगळ्या रंगाच्या प्रत्येकाच्या असतात, घालून येतात। आणि स्त्रियांना तेवढाच वेळ बरं का, रोज रोज आपल्या कामातून धावपळीच्या भेटत नाही वेळ, त्यामुळे वर्षातनं हा एक निवांत वेळ आपल्यासाठी आपण काढून घ्यायचा आणि हट्टाने आग्रहाने बरं का। आणि आमचे कारभारी खूप भारी आहेत बरं का, ते म्हणतात तुला पाहिजे तेवढं नट। आणि दोघांचा पण मला खूप सपोर्ट असतो, मनस्वीचा ह्यांचा, की बाबा कर, आम्ही सुद्धा तुला मदत करतो। आणि दोघंसुद्धा मला खूप हेल्प करतात, त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य होते। चला आता सगळ्याजण आल्या बरं का, सगळ्यांची सुरुवात झाली होती यायला। 6, 6:15चा टायमिंग दिलेला होता मी, कारण इथे मला पहिल्यांदा 5 बाया कंपल्सरी लागतात, कारण ते 5 विडे जे असतात की नाही ते एकसाथ सगळ्यांनी ओटीमध्ये टाकायचे असतात। 4 जणी आल्या होत्या, समोरच्या ताई यायच्या होत्या, तोपर्यंत मी त्यांना म्हटलं की तुम्ही विड्यांना आणि खणांना हळदी कुंकू लावून घ्या। मग एका पाठोपाठ एक लावून घेत होत्या। आणि ह्या सगळ्यांना खूप आवडतं मी बोलवलेलं, त्यांना खूप छान वाटतं की बाबा तुमच्या इथे एक वेगळी पद्धत आम्हाला शिकायला मिळते, कारण ह्यांच्यामध्ये फक्त खण पुजतात, असे विडे वगैरे नसतात। म्हणजे अकोला म्हणा, खानदेश म्हणा, ह्या भागामध्ये असे विडे पूजन होत नाहीत, फक्त खणच पूजलं जातात। आणि त्यांना हे बघून खूप भारी वाटतं की तुम्ही खूप छान करता। मला पण भारी वाटतं की चला आपण बोलवते, त्यांना पण छान वाटते। मी सुद्धा ह्या सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं, कारण 4 आल्या होत्या, 1 जण यायचं होतं, म्हणजे 5 जण आले की सगळेजण मग एका पाठोपाठ एक विडे ओटीत घ्यायचे असतात। जे पंढरपूर साईडला राहतात त्यांना माहीत असेल।
त्याला इथे हळदी कुंकू लावत होते मी आणि त्यासुद्धा मला लावत होत्या. आणि आपल्या भागात जशी पद्धत असते, जसं काही असतं त्या पद्धतीने आपण करू शकतो. आणि प्रत्येक भागाची एक वेगवेगळी पद्धत आपल्याला अनुभवायला मिळते जिथे जाईल तिथे. म्हणजे कुणाच्या भागात कोणती पद्धत आहे, ह्यांच्या भागात एक नवीन काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं. आणि आपापल्या पद्धतीने आपण हळदी कुंकू करू शकतो. आणि वाणसुद्धा आपापल्या आवडीनुसार आपण देऊ शकतो. बऱ्याच प्रकारचे कुठलंही वाण तुम्ही देऊ शकता. टिकलीचं पाकिट म्हणा, साबण म्हणा, काही फणी म्हणा, ताट म्हणा, प्लेट म्हणा, वाट्या म्हणा किंवा काचेचे बाऊल म्हणा, आपापल्या पद्धतीने आपण करू शकतो. आता आम्ही बसलो होतो वाट बघत, त्या इतक्या त्या आल्या. ह्या समोरच राहतात ताई, खूप छान आहेत ह्यासुद्धा. आणि त्यांनासुद्धा म्हटलं मी हळदी कुंकू लावून घ्या. आम्ही त्यांची वाटच बघत होतो. मग व्हिडिओ घेताना काय काय बोलायचं काय नाही बोलायचं ते विचारत होत्या. गेल्या वर्षी मी सांगितलेलं होतं, ते म्हणाले आम्ही विसरलो, परत एकदा सांगा. आणि मग मी सांगितलं त्यांना की आमच्या इथे घेताना सीतेचा विडा आला नगरात घ्या पदरात असं म्हणतात. आणि हा विडा कोणाचा, म्हणजे विडा कोणाचा म्हटलं की आपण म्हणायचं आपल्या म्हणजे आपल्या पतीचं नाव घ्यायचं. म्हणजे अशा छान प्रकारे केलं जातं हे हळदी कुंकू. आणि मला पण खूप भारी वाटतं, ह्यांनासुद्धा खूप भारी वाटतं. आणि मी म्हटलं आता आपण हे झाल्यानंतर उखाण्याचा एक व्हिडिओ घेऊया आणि त्यासाठी उखाणे पण तयार ठेवा. म्हटलं बघूया कोणाचा भारी उखाणा. सगळेजणी भारी खुश झाले होते बरं का उखाणे घ्यायचं आहे म्हटल्यावर. आणि उखाण्याचा सुद्धा शॉर्ट व्हिडिओ मी टाकणार आहे, नक्की बघा. आणि हळदी कुंकू स्पेशल पण एक शॉर्ट रील आम्ही बनवलेली आहे, ती सुद्धा बघा. हे छानपैकी सुरुवात झाली होती म्हणजे हे करण्यासाठी, ओटीत विडा घेण्यासाठी. मग काय काय जण म्हणत होते एवढं सगळं कधी केलं, कुठून आणलं. आम्ही म्हणले हे करण्यासाठी दुपारपर्यंत गेला होता वेळ माझा, पूर्ण अख्खी दुपार गेली होती मांडण्याला वगैरे. आणि मग काय एका पाठोपाठ एक सुरुवात झाली होती ओटीत विडा घेण्यासाठी. एक वेगळाच आनंद असतो हा एक. हे सगळं मला माहीत नव्हतं, हे सगळं माझ्या आईने मला सांगितलेलं आहे की असं असं करतात आपल्या भागात. आणि तीच परंपरा आपण पुढे चालू ठेवायची, म्हणजे पुढे जाऊन आपल्या पिढीला पण कळतं की आपल्यात काय सणवार असतात, काय प्रथा असतात, काय परंपरा असतात. ते सुद्धा मग मनसूला कळत जातं की आपण केलं तर आपल्या मुलांना कळतं, आपण जर काही केलंच नाही तर आपल्या मुलांनासुद्धा कळणार नाही. आणि त्यांना विडा पकडण्यात थोडी अडचण येत होती, त्यामुळे त्या ताईंनी त्यांना मदत केली. आणि अशा प्रकारे आमचं झालेलं आहे विडे घेऊन ओटीत. आणि मग आता काय मस्तपैकी इथे सर्वांसाठी मी खरं मला चिवडाच करायचा होता, पण टाईमच मिळाला नाही. त्यामुळे मग काय केलं, फरसाण आणले आणि थोडी कचोरी आणली, चहा ठेवला आणि थोडी बिस्किटं पण ठेवली होती. म्हणजे कसं सगळेजण एकत्र बसून छानपैकी गप्पा मारत खाऊया. तिळाचे लाडूसुद्धा मी ठेवले होते. तिळाचे लाडू सर्वांना खूप आवडले, खूप छान वाटलं त्यांना की मस्त बनवलेत. मला पहिल्यांदा वाटले लाडू तुटतात का नाही, पण मनस्वी आणि तिचे पप्पा आहेत ना, काही कुठला पदार्थ बनवला की आधी ते खाऊन बघणार. आणि लाडू एकदम अप्रतिम झाले होते. मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, डिटेलमध्ये पण टाकलेला आहे, तुम्ही नक्की करून बघा तिळाचे लाडू. माझे लाडू संपतसुद्धा आले बरं का. रोज उलटला त्या लाडूचे खूप फायदे आहेत, त्यामुळे तुम्हीसुद्धा करा. आणि छान होतात बरं का, एकदम एकच नंबर. इथे मनस्वी म्हणाले मम्मी मी सगळं ठेवणार आहे, मी सगळं करणार आहे. तर मी म्हटलं चल चल कर म्हटलं माझ्या लाडक्या मुलीला. माझ्या लाडक्या लेकीची मला खूप खूप मदत असते बरं का. आणि आपल्या मुलांना पण आपण शिकवलं पाहिजे, म्हणजे त्यांच्या पण लक्षात राहतं कसं करायचं, काय करायचं, आपली आई कशी करत होती हे सुद्धा त्यांना कळतं. या दोघांना आधी दिलं खायला चहा बिस्किट वगैरे, मग आम्हीसुद्धा बसलो होतो. आणि इथे सगळं मनस्वीने मांडूनसुद्धा ठेवलेलं होतं, म्हणजे प्रत्येकाला देण्यासाठी एक्स्ट्राचं पण आणून ठेवलेलं होतं मी. आणि प्रत्येकीला दिलं. म्हटलं तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, गोड तर बोलतच म्हटलं अजून गोड बोला, आमचं तिळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका. खूप छान वातावरण झालं होतं, मस्त वाटत होतं. असं वाटत होतं रोजच हळदी कुंकू असावं आपलं. छान वाटतं मुलं बायांशी गप्पा वगैरे मारायला, मजा येते. आणि सगळ्या मेन म्हणजे खुश होत्या सगळ्या. आणि सगळ्यांनी लाडूचं खूप कौतुक केलं, लाडूचं पण आणि माझ्या साडीचं पण. साडी त्यांना खूप प्रचंड आवडली, म्हणे साडी खूप छान दिसते तुम्हाला. मी म्हटलं थँक्यू, धन्यवाद, तुम्हीसुद्धा खूप छान दिसताय म्हटलं. तर तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ माझा? व्हिडिओ आवडत असेल प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जावा आणि कमेंट पण करा.
आणि इथे ना आम्ही उखाण्यांची प्रॅक्टिस घेत होतो आणि शेवटी सगळं झाल्यावर मी पाया वगैरे पडले आणि सगळ्यात उशिरा ह्या ताई आल्या होत्या बरं का. त्यांच्या घरात थोडं काम होतं ना, त्यामुळे उशिरा आले होते. मी म्हटलं चालेल, हरकत का नाही असं. कारण कसं पहिल्या 5 येणं गरजेचे असतात, त्याच्यानंतर मग येत गेल्यावर जसे जसे येत जाईल तसं तसं आपण हळदी कुंकू करू शकतो. पण पहिल्यांदा सुरुवातीला 5 जणी येणं गरजेचं आहे. ह्यासुद्धा खूप भारी आहेत बरं का, माझ्या बेस्ट फ्रेंड आहेत, आमच्याच शेजारी राहतात. त्यांनासुद्धा म्हटलं मी हळदी कुंकू लावून वगैरे घ्या आणि त्यांनासुद्धा मी वाण दिलेलं आहे, लाडू दिलेला आहे. खूप भारी वाटलं, सगळ्यांना खूप मजा आली आणि असेच येत राहावा म्हटलं. आणि मग काय शेवटी निघाले सगळे आपापल्या संसाराला लागायला पुन्हा घरी. आणि सगळ्यांना छान वाटलं, मला पण खूप भारी वाटलं आणि सुंदर असा माझा हळदी कुंकूचा कार्यक्रम पार पडलेला आहे. आणि हे हळदी कुंकू आपण रथसप्तमीपर्यंत करू शकतो. सगळ्यांना खूप मजा आली, मलासुद्धा मजा आली, भारी वाटलं. आणि मग काय निघाल्या, त्यांना बाय बाय केलं दारापर्यंत. म्हटलं जावा नीट व्यवस्थित, इथेच राहतात आमच्याच इथे. आणि अशा प्रकारे झालेलं आहे हळदी कुंकू. सगळ्या जणी आपल्या घरी आल्या, बोलल्या, खाल्ल्या पिल्ल्या, मस्त आनंदाने गेल्या. त्यांना खूप छान वाटलं, खूप मस्त आहे, तुम्ही आम्हाला बोलवतात, असंच बोलवत राहा. आम्ही म्हटलं हो हो नक्कीच, दरवर्षी आपण असं भेटत जाऊ. आणि मग काय आमचा सोहळा पार पडलेला होता. आणि शेवटी आम्ही फोटोसुद्धा काढलेत, नक्की बघा बरं का, कोणता फोटो आवडला आणि कसा झाला हळदी कुंकू, तुमचासुद्धा झाला का नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुमच्याकडे काही वेगळी पद्धत आहे का अशीच पद्धत आहे ते सुद्धा सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा बरं का. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार, तुम्ही सर्व लास्टपर्यंत माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. आणि माझ्या लाडकीने लेकीने मला खूप खूप मदत केली, तिलासुद्धा खूप सारं थँक्यू. आणि कारभाऱ्यांनासुद्धा बरं का. चला मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.